नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. आरपीस किचनमध्ये मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण फ्राय प्रकारातील साधी सोपी आणि झटपट होणारी अशी एक रेसिपी करून पाहणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे मुशी फ्राय, ज्याला आपण मोरी मासा किंवा बेबी शार्क असंही म्हणतो. सर्वप्रथम आपण या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार ते पाहूया. हे झाले साहित्य. आता आपण कृतीकडे वळूया. मुशी मासा घरच्या घरी कसा साफ करायचा त्याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही जरूर पाहावी. सर्वप्रथम माशाला लावण्यासाठी मसाला पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून त्याची छानशी पेस्ट तयार करून घेऊ. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. त्यात मुशी माशाचे तुकडे टाकून कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक तुकड्याला पेस्ट लावून घ्या. त्यानंतर माशाला कोटिंग करण्यासाठी थोडे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडा रवा व थोडे मीठ घालून मिक्स करा. असे केल्याने मासा खाताना तो छान कुरकुरीत लागतो. आता मसाला लावलेले मुशीचे तुकडे या पिठात टाकून त्यांना पिठाचे चांगले कोटिंग करून घ्या. आता गॅसवर एक फ्राय पॅन ठेवून छान गरम करून मग त्यात 3 टेबलस्पून तेल टाका.
तेल छान गरम झाल्यानंतर पिठाचे कोटिंग केलेले मुशी माशाचे सर्व तुकडे एक एक करून फ्राय पॅनमध्ये सोडा. मध्यम आचेवर 3 ते 5 मिनिटे एका बाजूने छान खरपूस तळून घ्या. नंतर सर्व तुकडे पालटून परत दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिटं खरपूस तळून घ्या. तीन मिनिटांनी चेक करून पहा. आता आपली मुशी फ्राय रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील अशाच उपयुक्त व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.